हे बघा मंडळी, हे आपण रश्श्यासाठी मटण काढलेलं आहे. आता ह्या मटणाला मी रश्श्यासाठी जे आपण मटण काढले त्याला ही हळद लावायची. मटणाला थोडीशी हळद जास्ती टाकायची आपण. हे बघा, आता मीठ टाकायचंय. रश्श्यासाठी जे मटण आपण मॅरिनेट करणार आहे ते फक्त हळद आणि मीठ घालून मॅरिनेट करणार आहे आपण. हे बघा, आता हे मीठ टाकते मी. आणि हे आता हळद आणि मीठ लावून हे मटण मी अर्धा तासासाठी बाजूला ठेवणार आहे. हे बघा, व्यवस्थित प्रत्येक पीसला लागायला पाहिजे आपल्याला. हे बघा, आता हे मी झाकून ठेवून देते. आपण करताना दाखवते मग. आपल्याला आता मटणाचा रस्सा करायचा आहे ना, त्या रश्श्यासाठी लागणारं हे साहित्य आहे बघा. मी 2 कांदे भाजून घेतलेत गॅसवरती. आपण ते फुलक्याची जी जाळी असते त्या जाळीवरती हे कांदे मध्ये थोडासा चिरायचा कांदा आणि भाजून घ्यायचा. हे खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलंय. हे तीळ घेतले, धणे 1 चमचा, जिरे 1 चमचा, हा गरम मसाला घेतलाय. हे दालचिनीचे तुकडे, ह्या 4 लवंगा आहेत, मसाला वेलदोडा आहे, साधा वेलदोडा आहे, हे दगडफूल आहे आणि 2 ते 3 मिरी दाणे आहेत. ही बडीशेप आहे, लसूण घेतलाय आणि हा आल्याचा तुकडा घेतलाय. आणि इकडे मी पुदिना आणि कोथिंबीर घेतली. आता हे सगळं मी धणे तीळ भाजून घेणार आहे, गरम मसाला हा भाजून घेणार आहे, फक्त कांदा आणि खोबरं सोडून, आणि मिक्सरला बारीक करते. हे बघा, आपण धणे टाकलेले आहेत. धणे आता भाजून घेऊया आपण जरा. धणे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. धणे भाजत आले की आपण जिरे टाकूया. गॅस कमी करायचा आहे आपल्याला. धण्याला भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आधी मी धणे टाकले. हे बघा, धणे आणि जिरे भाजून झालं की आपण हे तीळ टाकायचे. तीळ आणि बडीशेप आपल्याला बरोबरच टाकायची. ही आपण मटणाला तीळ टाकले ना मंडळी, आपण जेव्हा मटणाला तीळ टाकतो त्यावेळेस त्या तिळाने ना रस्सा घट्ट होतो मटणाचा, आणि तेल पण सुटतं मटणाला थोडंसं मटणाच्या रश्श्याला, आणि रस्सा घट्ट पण होता आणि चव पण छान लागते. हे आता आपण काढून घ्यायचंय प्लेटमध्ये. हा गरम मसाला आता थोडासा आपण भाजून घ्यायचा आहे. दगडफूल टाकायचं बरं का मटणाला मंडळी. दगडफुलाने एक वेगळाच मटणाला, एक मटणाच्या रस्सा म्हणा किंवा बिर्याणी मसाला जर तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये दगडफूल हे पाहिजेच, कारण दगडफुलाचा एक वेगळाच वास असतो दगडफुलाला, आणि त्याच्यामुळं मटणाच्या रश्श्याला पण एक वेगळ्या प्रकारचा वास पण येतो आणि रस्सा लागतो पण छान. त्याच्यामुळं जेव्हा आपण मटणासाठी गरम मसाला भाजणार किंवा घेणार आहे त्याच्यामध्ये दगडफूल हे पाहिजेच. दगडफूल हे बघा, हे असं असतं एक प्रकारचं, हे मसाल्याचा हे आहे. हे बघा, असं असतं. मी थोडंसं घेतलेलं आहे दगडफूल, कारण माझं आता मटण अर्धाच किलो आहे, त्याच्यामुळं मला काही जास्ती मसाले नाहीत लागणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले सगळे मसाले भाजून झाले. आता मिक्सरला मी हे बारीक करून घेते. आपण आता मटणाचा तिखट रस्सा करणार आहे, आपला झणझणीत सातारा स्पेशल बघा मटण रस्सा. हे सगळा मी मगाशी जो तुम्हाला मसाला दाखवला तो मसाला सगळा मी मिक्सरला बारीक करून घेतलाय. आता बघा, आपण तेलामध्ये हा भाजून घेणार आहे. हा आपला 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, तो टाकलाय. हा घरगुती काळा मसाला 1 चमचा टाकलाय. थोडासा आणखी थोडा वरती टाकते मी. हा मटन मसाला आहे, हा एव्हरेस्टचा मटन मसाला आहे. घरकुलचा मटन मसाला खूप छान लागतो बरं का, पण आज माझा संपलाय घरकुलचा मसाला म्हणून मी एव्हरेस्टचा वापरते.
पण घरकुलचा एकदा वापरून बघा, मस्त रस्सा होतो घरकुलच्या मटण रश्श्याचा. त्या मटण मसाल्याचा रस्सा, घरकुल मटण मसाला अगदी आमच्या इकडे साताऱ्याकडे फेमस आहे मटण मसाला. तो छानच होतं मटण त्या मसाल्याचं. मसाला मी छानपैकी असा मस्तपैकी भाजून घेणार आहे मंडळी. आपला आता हा मसाला भाजत आलेला आहे छानपैकी. हे बघा मस्तपैकी भाजत आलेला आहे आपला मसाला. तेल सुटतंय मसाल्याला ह्या. आता ह्याच्यामध्ये मी आळणी रस्सा करून घेतलेला आहे. आळणी रश्श्याला आपण मी तुम्हाला दाखवते. हा मी मटणाचा आळणी रस्सा करून घेतलाय. तेलामध्ये कांदा चांगला भाजून घेतला आणि मटणाला मी जे हळद मीठ लावून ठेवलं होतं तिखट रश्शा आपलं आळणी रश्श्यासाठी, तर ते मटण मी फोडणीला टाकलं आणि कुकरला 4 शिट्ट्या होऊन दिल्या. तर हा बघा आपला आळणी रस्सा तयार आहे. आता हा मी ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे. हे मिक्सरचं भांडं आपलं मसाल्याचं आहे, त्यात मी पाणी टाकले. आता आपल्याला कसा पातळ पाहिजे, कसा रस्सा घट्ट पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण आता पाणी टाकणार आहे. आता मी हा बाजरीच्या भाकरीसोबत रस्सा करणार आहे, त्याच्यामुळे मला थोडासा आता पातळच पाहिजे. तर मी पाणी टाकते थोडंसं त्याच्यामध्ये. पाणी टाकते मी रश्शाला. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता पाणी टाकल्यामुळे मीठ थोडं आळणी लागणार रस्सा, थोडंसं मीठ टाकलंय मी. आता हा चांगला उकळून देणार आहे मी रस्सा. आमच्या इथे ना मंडळी बैलगाडा शर्यत चालली आमच्या समोरच्या ग्राउंडवरती. त्याचा आवाज येतोय बराच, बघा तुम्हाला आवाज येत असेल. आज बैलगाडा शर्यत आहे गावात, त्याचा आवाज येतोय. हे बघा मंडळी आपला आता तर्रीदार रस्सा, सातारा स्पेशल तर्रीदार रस्सा, मटण रस्सा तयार आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा छानपैकी इतका सुंदर सुगंध तर सुटलाय, वास तर इतका सुटलाय रश्शाचा. हे बघा छानपैकी आता किती तरी पण किती छान आली मंडळी बघा. आता हे मी सर्व करणार आहे. ज्वारीची भाकरी, मटणाचा रस्सा, कांदा लिंबू. आता मी हे अशा पद्धतीने आपला झणझणीत मटण रस्सा तयार आहे. सातारा स्पेशल मटण रस्सा झणझणीत. बघा आता मी सर्व करणार आहे. आहे की नाही सातारा स्पेशल मटण रस्सा, झणझणीत मटण रस्सा. ही अशी तरी जाणार वरती. जत्रेमध्ये मटण असं करतात बरं का मंडळी आमच्या इकडे. ह्याला जत्रा मटण म्हणलं तरी काही हरकत नाहीये. वाट्यावचं मटण जत्रेमध्ये आपली आता मटण थाळी तयार आहे मंडळी बघा. झणझणीत सातारा स्पेशल मटण थाळी तयार आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, करून बघा, घरी खाऊन बघा. सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. धन्यवाद मंडळी.